श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गावातल्या जुन्या लोकांची एक म्हण आहे, जमिनीवरचा दुष्काळ दिसतो पण नशिबातला पाऊस दिसत नाही. या एका वाक्यात आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे. कारण माणूस जेव्हा कर्जात बुडतो तेव्हा त्याला फक्त दुष्काळ दिसतो. त्याला फक्त रिकामं पाकीट दिसतं, बँकेचे हप्ते दिसतात, उसन्या पैशांची आठवण दिसते. फोनची रिंग वाजली तरी मन घाबरतं, दारावर कुणी आलं तरी काळजी वाटते, रात्री उशीवर डोकं टेकलं तरी झोप येत नाही. पण त्या सगळ्या काळजीच्या पलीकडे एक गोष्ट असते, ती म्हणजे काळ. काळ हा शेतासारखा असतो. कधी तो हिरवा दिसतो, कधी पिवळा दिसतो, कधी ओसाड होतो, पण तो कायमचा ओसाड राहत नाही. एका गावात एक शेतकरी होता. सलग 3 वर्ष त्याच्या शेताला पाऊस नव्हता. पहिल्या वर्षी त्याने धीर धरला, दुसऱ्या वर्षी त्याने दागिने विकले, तिसऱ्या वर्षी त्याने कर्ज घेतलं. आता त्याच्याकडे जमीन होती पण पैसा नव्हता, मेहनत होती पण उत्पन्न नव्हतं, आशा होती पण आधार नव्हता. गावातले लोक त्याची कीव करायचे, काही लोक त्याची थट्टाही करायचे. पण त्या शेतकऱ्याने एक गोष्ट सोडली नाही, शेतात जाणं. दररोज तो शेतात जायचा, जमिनीला हात लावायचा, बांधावर बसायचा आणि स्वतःलाच सांगायचा, ही जमीन मला फसवणार नाही. एक दिवस पाऊस आला, मग दुसरा आला, मग तिसरा आला. ज्या शेतात तडे पडले होते तिथे अंकुर फुटले, जिथे निराशा होती तिथे हिरवळ झाली. आणि काही महिन्यांनी त्याच शेताने इतकं पीक दिलं की त्याचं कर्ज फिटलं. ही फक्त एका शेतकऱ्याची गोष्ट नाही, ही प्रत्येक कर्जबाजारी माणसाचे आयुष्य आहे. कारण कर्ज म्हणजे शेवट नसतो, तो फक्त कोरडा ऋतू असतो. आज तुमच्या आयुष्यातील पीक वाळलेली दिसत असतील, व्यवसाय अडकला असेल, कामात पैसे अडकले असतील, मित्रांनी मदत नाकारली असेल, नातेवाईकांनी पाठ फिरवली असेल. पण लक्षात ठेवा, जमीन जितकी खोल नांगरली जाते तितकं पीक जास्त येतं. आयुष्यातील खोल जखमा अनेकदा मोठ्या यशाचा पाया ठरतात. कर्जाचं ओझं माणसाला 2 गोष्टी शिकवतात. पहिली गोष्ट पैशाची खरी किंमत, दुसरी गोष्ट माणसांची खरी ओळख. जे लोक सुखात तुमच्याबरोबर असतात ते मित्र असतात, पण जे संकटात तुमच्यासोबत उभे राहतात ते आधारस्तंभ असतात. कर्जाच्या काळात माणूस खूप काही गमावतो, पण तो खूप काही शिकतोही. गावात एक बैल होता, त्याच्या गळ्यात जड जोत होता. दिवसभर तो नांगर ओढायचा, दुरून पाहणाऱ्याला वाटायचं किती ओझं आहे. पण त्याच जुने शेत तयार होत होतं, त्याचं मेहनतीचे बी पेरले जात होते आणि त्याचं श्रमांमधून पीक उगवत होतं. कर्ज कधी त्या ज्यूसारखं असतं, ते जड असतं, त्रासदायक असतं, पण ते माणसाला अधिक मजबूत बनवतं. आज तुमचं मन थकलं असेल, पण थकलेलं मन आणि हरवलेलं मन यात फरक असतो. थकवा उतरतो, हार मानली तर खेळ संपतो. आकाशात काळे ढग आले की काही लोक घाबरतात, पण शेतकरी घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं हेच ढग उद्या पाऊस बनणार आहेत. तसंच आयुष्यातील अडचणी असतात. ज्या गोष्टी आज संकट वाटतात त्या उद्या संधी बनू शकतात. कधी एखादं नवीन काम मिळतं, कधी जुने अडकलेले पैसे परत मिळतात, कधी अनपेक्षित मदत मिळते, कधी एक छोटा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. हे सगळं एका दिवसात घडत नाही. जसं पीक एका रात्रीत उगवत नाही. बीज आधी जमिनीत गाडलं जातं, मग ते अंधार सहन करतं, मग ते फुटतं, मग रोप होतं, शेवटी त्याचं सोनं होतं. माणसाचं आयुष्यही तसंच आहे. आज तुम्ही बीजासारखे जमिनीत गाडले गेल्यासारखे वाटत असेल, पण कदाचित हीच तुमची उभारीची सुरुवात असेल. म्हणून कर्जाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, त्याकडे एक ऋतू म्हणून पहा. कारण ऋतू बदलतात, वारे बदलतात, ढग बदलतात, परिस्थिती बदलते आणि एक दिवस नशीबही बदलतं. ज्या दिवशी बदलतं त्या दिवशी मागे वळून पाहताना कळतं, दुष्काळ कायमचा नव्हता, तो फक्त पावसाच्या आगमनापूर्वीचा काळ होता. आणि म्हणूनच आज जर तुमच्या आयुष्यात कर्जाचं ओझं असेल तर स्वतःला एकच गोष्ट सांगा, मी दुष्काळात आहे, पण माझं आकाश रिकामं नाही. कारण कुठेतरी ढग तयार होत असतात, कुठेतरी पाऊस साचत असतो आणि कुठेतरी त्या तुमच्या आयुष्यात हिरव्या दिवसांची चाहूल लागलेली असते. तर मंडळी, आता आपण पाहू सप्तशृंगी मातेच्या त्या शिखरांचे महत्त्व. तर मंडळी, महाराष्ट्राच्या कुशीत एक असा पर्वत उभा आहे जो फक्त दगडांचा ढीग नाही, तो एक मौन ग्रंथ आहे, तो एक जिवंत उपदेश आहे.
तो एक असा दीपस्तंभ आहे जो शतकानुशतके भक्तांच्या आयुष्याला दिशा देत आला आहे. हा पर्वत म्हणजे सप्तशृंगी गड आणि त्या गडावर विराजमान असलेली आदिशक्ती म्हणजे सप्तशृंगी माता. आपण अनेकदा मातेच्या दर्शनाला जातो, नारळ अर्पण करतो, ओटी भरतो, नमस्कार करतो. पण एक प्रश्न कधी मनात आला आहे का, या पर्वताला सप्तशृंगी हे नाव का मिळाले? या 7 शिखरांमध्ये असे कोणते रहस्य दडले आहे? मंडळी, ही 7 शिखरे केवळ भूगोल नाहीत, ती अध्यात्माची 7 पायऱ्या आहेत. ती मानवी जीवनाची 7 दालने आहेत आणि प्रत्येक शिखर आपल्याला एक वेगळा धडा शिकवते. पहिले शिखर आहे विश्वासाचे शिखर. प्रत्येक भक्ताच्या प्रवास विश्वासानेच सुरू होतो. जसा एक छोटासा अंकुर जमिनीखालून वर येताना सूर्य पाहिलेला नसतो, तरी त्याला प्रकाशावर विश्वास असतो, तसाच भक्त मातेच्या चरणी येतो. त्याला भविष्य दिसत नसते, पण कृपेवर विश्वास असतो. दुसरे शिखर आहे संयमाचे शिखर. निसर्गात कोणतेही फूल एका रात्रीत उमलत नाही. बीजाला काळोख सहन करावा लागतो, पावसाची वाट पाहावी लागते, वाऱ्याचा स्पर्श झेलावा लागतो, त्यानंतरच फूल उमलते. मातेच्या दरबारातही संयमाशिवाय कृपेचे फूल उमलत नाही. तिसरे शिखर संघर्षाचे शिखर. सप्तशृंगी गडावर चढताना विश्वास लागतो, पाय थकतात, घाम येतो, पण शिखर गाठण्याचा तो प्रवास अवश्य असतो. जीवनातही यशाचा मार्ग सरळ नसतो. त्यात दगड असतात, वळणे असतात, परीक्षा असतात आणि त्या संघर्षातून माणूस घडत असतो. चौथे शिखर आहे नम्रतेचे शिखर. पर्वत जितका उंच तितकी त्याची मुळे खोल. झाड जितके फळांनी भरले तितके ते खाली झुकते. माणूस मोठा होण्यात महानता नाही, मोठेपणानंतर नम्र राहण्यात महानता आहे. माता हेच शिकवते. पाचवे शिखर आहे सेवेचे शिखर. नदी स्वतःसाठी वाहत नाही, सूर्य स्वतःसाठी उगवत नाही, वृक्ष स्वतःसाठी फळे खात नाही. निसर्गातील प्रत्येक महान गोष्ट इतरांसाठी जगते. म्हणूनच सेवेपेक्षा मोठा धर्म नाही. मातेच्या कृपेचा खरा मार्ग हाच आहे. सहावे शिखर समर्पणाचे शिखर. जेव्हा पक्षी आकाशात उडतो तेव्हा तो वाऱ्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा नाव समुद्रात उतरते तेव्हा लाटांवर विश्वास ठेवते. आणि जेव्हा भक्त मातेच्या चरणी येतो तेव्हा तो आपल्या सुखदुःख तिच्या स्वाधीन करतो. हेच समर्पण आहे आणि समर्पणाशिवाय शांती नाही. सातवे शिखर आहे आत्मजागृतीचे शिखर. हा अंतिम टप्पा आहे. इथे माणूस जग बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तो स्वतःला ओळखू लागतो. त्याला समजते की खरी शक्ती बाहेर नाही, ती आपल्या अंतरात्म्यातच आहे. जसा दीपक अंधाराशी लढत नाही, तो फक्त स्वतः प्रकाशतो आणि अंधार आपोआप दूर होतो. मंडळी, सप्तशृंगी मातेची 7 शिखरे ही केवळ पर्वताची रचना नाही, ती जीवनाची दिशा आहेत. ती 7 उपदेश आहेत, ती 7 आरसे आहेत ज्यात आपण स्वतःला पाहू शकतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सप्तशृंगी गडावर जाल तेव्हा फक्त मंदिर पाहू नका, त्या शिखरांकडे पहा, त्या वाऱ्याकडे कान द्या, त्या दगडांना स्पर्श करा, कारण निसर्ग तिथे आजही बोलत आहे. तो सांगत आहे, विश्वास ठेवा, संयम ठेवा, संघर्ष स्वीकारा, नम्र राहा, सेवा करा, समर्पित व्हा आणि स्वतःला ओळखा. कारण ज्या दिवशी ही 7 शिखरे तुमच्या अंतःकरणात उभी राहतील त्या दिवशी सप्तशृंगी माता फक्त गडावर दिसणार नाही, ती तुमच्या जीवनात प्रकट होईल आणि तेव्हाच खरी यात्रा पूर्ण होईल. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः. 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 ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः।
ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः. 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 ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः।
ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः. 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 ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ॐ परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः।
ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः।
ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म
स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाशाय नमः। ओम परब्रह्म स्वयंप्रकाश